मजा मस्ती तर खूपच असणार आहे, पण एक हेतू जो आहे तायडीचा ती तो मनात ठेवून काही ना काहीतरी करत राहणारच आहे. लग्नातच नव्हे तर लग्नानंतरच्या त्यांच्या दोघांच्या आयुष्यामध्ये सुद्धा कलाकार म्हणून नक्कीच मला ही भूमिका, खलनायिकेची भूमिका मला आवडते करायला. तर हे मी लहानपणापासून आईचं बघत आले, की तिने मला वेगवेगळ्या साडीचे छान छान ड्रेसेस शिवलेले. सो तो आनंद कुठेतरी आजही माझ्या आईच्या चेहऱ्यावर दिसतो, ज्यावेळेला मी साडीचा ड्रेस आता ह्याच्यातनं पण फोटो काढून आईला पाठवणार आहे. प्री वेडिंग, पोस्ट वेडिंग वगैरे असं असतं. तसं काही झालं नाही. अगदी टिपिकल आणि जे मला प्रचंड आवडलं, जसं आदल्या दिवशी साखरपुडा, सीमंतपूजन वगैरे, केळवण, इतक्या साध्या आणि पारंपरिक पद्धतीने लग्न झालं आहे माझं. त्या डेकोरेशन, फक्त ते डेकोरेशन लग्नासाठी केलेलं डेकोरेशन न राहता त्याच्यातला सुगंध आणि त्याच्यातले रंग जे आहेत ना, त्या दोघांच्या प्रेमानेही रंगले पाहिजे. सो मी टाईम वगैरे असतो ना, तो फार बायकांना कमी काढायला मिळतो, पण तो काढला पाहिजे. काही करून तुम्ही स्वतःला प्रायोरिटी देऊन अर्धा तास ते तुम्ही स्वतःसाठी काढला पाहिजे. तुम्ही स्वतःवर ज्यावेळेला प्रेम कराल त्यावेळेला इतर लोक तुमच्यावरती प्रेम करतील. हाय हॅलो नमस्कार, मी प्रांजली स्नेहा सुनील. लाईमलाईट मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. स्टार प्रवाहावरील तुझ्या सोबतीने या मालिकेमध्ये मल्हार आणि नुपुर या दोघांचे केळवण आहे. त्याच निमित्ताने माधवी मी आपल्यासोबत. कशा आहात? मी मस्त आहे. कसं चाललंय शूट? खूप सुंदर आणि हेक्टिक शेड्यूल आहे, पण खूप मजा येते. आवडीचं काम करतोय त्याच्यामुळे एक उत्साह नेहमीच असतो. तुमचा स्वॅग आणि तुमची तर पूर्ण ऑरा मी नेहमीच टेलिव्हिजनवर एन्जॉय करते. तुम्ही किती एन्जॉय करताय? प्रचंड. मला असं वाटतं त्यामुळेच प्रेक्षकांना मी आवडत असावे, माझं कॅरेक्टर माझं आवडत असावं. सो त्यांना जे आवडतंय ते मी डिलिव्हर करण्याचा नेहमीच प्रयत्न करते. बरं, आजच्या केळवणामध्ये तुम्ही आशीर्वाद दिलेत आणि त्यामध्ये खोडी पण केला, तर लग्नात काय काय खोड्या करणार आहात? लग्नात बरंच काही काही आहे. लग्नामध्ये रादर एखादं काय म्हणतात त्याला, गुपितसुद्धा एक मोठं कळणार आहे, जे तुम्हाला टेलिकास्टमध्ये नक्कीच कळेल. मजा मस्ती तर खूपच असणार आहे, पण एक हेतू जो आहे तायडीचा ती तो मनात ठेवून काही ना काहीतरी करत राहणारच आहे. लग्नातच नव्हे तर लग्नानंतरच्या त्यांच्या दोघांच्या आयुष्यामध्ये सुद्धा तायडी मोडता घालणारच आहे. नक्कीच. पण मॅम, तुम्ही असं नेहमी ग्रे शेडचे कॅरेक्टर करता, तुम्हाला ते आवडतात का करायला? ऑफकोर्स येस. कलाकार म्हणून नक्कीच मला ही भूमिका, खलनायिकेची भूमिका मला आवडते करायला. पण ऑफकोर्स फक्त खलनायिकेची भूमिका आवडत नाही, सगळ्या पद्धतीचे रोल करायला आवडतात. आणि मी ओपनसुद्धा आहे त्या गोष्टीसाठी की मला पॉझिटिव्ह कॅरेक्टर मिळावं. रादर मी त्याचं कामही केलेलं आहे पॉझिटिव्ह रोल्समध्ये, पण माझे निगेटिव्ह रोल सगळ्यात जास्त लोकांना आवडलेले आहेत किंवा ते लोकप्रिय झालेले आहेत. पण असं नाही आहे की फक्त खलनायिकेचा रोल आवडतो. समहाऊ कुठेतरी आपल्यामधलं पोटेन्शियल आपल्याला माहीत असतं, एक कॉन्फिडन्स असतो, ओव्हर कॉन्फिडन्स नव्हे पण कॉन्फिडन्स असतो की आपण वेगवेगळे कॅरेक्टर्स करू शकतो. कॉमेडी असेल किंवा सिरियस कॅरेक्टर असेल, पॉझिटिव्ह रोल असेल, तर मला सगळेच रोल करायला खूप आवडतात. नक्कीच. बरं, आता मी येईल तुमच्या आजच्या ड्रेसिंगकडे. तुमची नेहमीच ड्रेसिंग किंवा तुमचे आउटफिट खूप छान असतात, मला प्रचंड आवडतात. आणि आजच्या लुकबद्दल काय सांगाल? ॲक्च्युली आईची साडी आहे ही माझ्या. अरे वा. आणि मला लहानपणापासून आवड आहे या गोष्टीची. लहानपणी मी अगदी लहान असताना सुद्धा आई तिच्या साड्यांचे ड्रेस शिवायला लावायची. आमच्या इथे एक टेलर होता आणि त्याच्यातनं माझे काही फोटोही काढले, ते आजही आहेत. तर आईला एक वेगळं वेड आहे की ज्या साड्या आपण चांगल्या असतात पण खूप वेळा वापरल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आता नवीन साडी घ्यावी आणि ती टाकून द्यावी, तर ती टाकायची नसते का, आणि त्याचा काहीतरी वेगळा पॅटर्न शिवून आपण ड्रेस करायचा आणि तो छान घालायचा. तर हे मी लहानपणापासून आईचं बघत आले, की तिने मला वेगवेगळ्या साडीचे छान छान ड्रेसेस शिवलेले. सो तो आनंद कुठेतरी आजही माझ्या आईच्या चेहऱ्यावर दिसतो, ज्यावेळेला मी साडीचा ड्रेस आता ह्याच्यातनं पण फोटो काढून आईला पाठवणार आहे की आपण तर तिला खुश होते ती खूप. कारण की कसं असतं, आज वेगवेगळे डिझायनर्स आहेत, वेगवेगळे ट्रेंड झालेत, पॅटर्न झालेले आहेत. कॉस्ट्युममध्ये तर तू बघशील की किती छान छान काय काय वेगवेगळं आहे. पण समहाऊ मला असं वाटतं की थोडंसं रूटशी कनेक्टेड आपण असलो की मला लाज नाही वाटत की ज्या साड्या यूज केल्या त्या साड्यांचे आपण ड्रेस घालतो ते कसं वाटेल. मला नाही वाटत तसं काही, कारण की मला खरंच माझ्या आईचा चेहरा दिसतो. तिची आवड ती आहे, तर मला असं वाटतं की तिला मी साडीचा ड्रेस घातलेला आवडतो ना, तर ते जपलं पाहिजे. तर मी ते इंटरव्ह्यूजच्या वेळेला वगैरे स्पेशली मी घालते असं, आणि आईला सांगते सुद्धा, आई ही साडी आहे बघ, आता मी या साडीचा करणार आहे ड्रेस. सो मला असं वाटतं की काही गोष्टी कराव्यात आईवडिलांसाठी, त्यांच्या आवडीसाठी. बाकी आपण अवॉर्ड फंक्शन्स किंवा बाकी कुठल्याही ठिकाणी आपण असं गाऊन वगैरे घालतोच, पण जिथे शक्य असेल तिथे दोन ठिकाणी आपली निवड आपण किंवा आपली आवड जपली
की तिसऱ्या वेळेला आईचा किंवा वडिलांचा विचार करून त्यांना काय छान वाटतं आपण घातलेलं तो विचार केला पाहिजे असं मला वाटतं. आणि साडी असं एक वस्त्र आहे की ते कधीच जुनं नाही होत. कधीच जर आजीचं असो पणजीचं असो नाही, कधीच मी जुनं तेच नाही म्हणते, समजा तुमची साडी फाटली किंवा खराबच झाली तर गोष्ट वेगळी, पण काही बऱ्याचशा साड्या असतात ज्या क्वालिटीच्या चांगल्या क्वालिटीच्या असतात पण आपण त्या खूप वेळ नेसलेल्या असतात. सो असं वाटतं की त्याचा काहीतरी वेगळा पॅटर्न तयार करून आपण त्याचा ड्रेस शिवला तर तो जास्त खुलून दिसतो. मला असं वाटतं ही एक त्यात साडी आणि बॅक साईड इतकं सुंदर हे मला मला करून आवडलंय दिलेलं आहे. पॅटर्न. फारच पॅटर्न सुंदर करून दिलाय. माझ्या आईला तर हे फार आवडणार आहे. तो फोटो खूप काढले, तिला पाठवेन मी नंतर. बरं, आईच्या साड्या आणि मुली, आपण मुली म्हणजे ते कनेक्शन असतं, तर कधी आईच्या कपाड्यातून साडी चोरली आहे का आणि नेसली आहे का? खरं सांगू का, माझी आई म्हणजे चोरण्याची गरजच नाही आहे. तिला काहीही तिच्या आयुष्यातलं मागितलं, प्रत्येक आई असेल मला असं वाटतं, घेऊन जा. म्हणजे तिने साडीची घडी मोडली नसेल, आवडली घेऊन जा. माझं असं होतं का तुला आवडली आहे ना ती साडी, मग बोल कधीतरी की नाही ती माझ्यासाठी मी साडी घेतलेली आहे, पहिले मी नेसेल मग तू नेस. आईचं असं नसतं ग मुलीच्या बाबतीत. नवीन 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 कोरी कितीही महागातली साडी तिच्यासाठी समजा कोणी आणली असेल, दिली असेल किंवा तिने स्वतः घेतली असेल आणि आपण फक्त मुलगी म्हणाली आई मला ही साडी खूप आवडली, आई म्हणणारच घेऊन जा. ती म्हणणार पण नाही की मला आधी नेसू दे, काय नाही, तू नेस कधीतरी दे मला आपली नेसायला. सो मला असं वाटतं की ती गोष्ट ना चोरायची गरजच नाही पडत ग. तिच्याकडे हक्काने आपण मागू शकतो आणि आपल्याला माहिती असतं की ती अशी आहे, ती देऊन टाकते. सो मला असं वाटलं कधी की आई साडी छान आहे, आई मी ही साडी तुझी नेसली नाही कधी, जा घेऊन, तुला तर मी गेल्या वेळेला पण म्हणाले होते त्यातल्या बघ कुठल्या साड्या पाहिजेत तुला आणि घेऊन जा, अशी आई. नक्कीच. आई, साडी आणि आता केळवणाचा विषय चालला, तर तुमचं केळवण कसं झालं होतं? खूप छान झालं होतं. खरं सांगू का, माझं अतिशय पारंपरिक पद्धतीने, म्हणजे आता जे प्री वेडिंग पोस्ट वेडिंग वगैरे असं असतं तसं काही झालं नाही. अगदी टिपिकल आणि जे मला प्रचंड आवडलं, जसं आदल्या दिवशी साखरपुडा, सीमंतपूजन वगैरे, केळवण, इतक्या साध्या आणि पारंपरिक पद्धतीने लग्न झालं आहे माझं. आणि आणि ते क्षण मला आजही आठवतात की इतकं म्हणजे आपण म्हणतो बघ ना, पूर्वी काय असायचं, पूर्वी सोशल मीडिया नव्हता, फोटोग्राफ्स वगैरेचा फार वेळ नव्हतं, त्यामुळे तो सोहळा असायचा. आता खूप ठिकाणी असं होतं की आम्ही लग्न किती छान करतोय ते बघा, मी नवरी किती सुंदर दिसते ते दाखवण्यासाठी सोशल मीडियावरती फोटो अपलोड केले जातात. त्यात गैरचूक आहे असं मला वाटत नाही, पण तेव्हा हा थॉट नव्हता असं मला म्हणायचं आहे. तिची सुंदरता तिच्यासाठी होती की मला सुंदर दिसायचं आहे का, माझं लग्न आहे, हे मी लोकांना दाखवण्यासाठी नाही, पण तिची आवड जास्त असायची त्या नवरीची की आज मला हे हवं आहे, मला मी असं घालणार आहे, मी तसं महाचुडा किंवा काय म्हणतात त्याला, पाटल्या बांगड्या, मग कानातलं कुठलं वेल घेऊ की नको, हे ना ती कोणाला कुठल्या स्टायलिस्टला विचारत नव्हती. हो, तिचं लुक डिझाईन करायची तिचं. हां, आणि आपण ना असा एक वेगळा डिफरंट लुक तुझ्या लग्नाला डिझाईन करूया, असं आपण ड्रेप करूया वगैरे, असं काही नव्हतं त्यावेळेला. फक्त माझ्यापुरती मला हे आवडतं मी हे घालेन, आई हे कसं वाटतंय, ही चर्चा फक्त आईमध्ये आणि मुलाच्या आईवडिलांसोबत फार केली. दिवस फार वेगळं, अशा परिस्थितीत माझं लग्न, अशा वेळेला माझं लग्न झालं, त्यामुळे ती पारंपरिक पद्धत मी खूप चांगल्या पद्धतीने जपून ठेवली आहे. सीमंतपूजन, छान आदल्या दिवशी साखरपुडा, मग लगेच दुसऱ्या दिवशी लग्न, मग लवकर लग्न, ते खूप सिम्पल अल्बम्स लग्नाचे असतात ते जुने झाले, तशा पद्धतीने लग्न झालं आणि मी ते खूप एन्जॉय करते. मला तरी खरंच मनापासून असं वाटतं की आत्ताची जी लग्न मी बघते, कोणाचीही असो, मला सगळे सारखे दिसतात, मला सगळं सेम वाटतं, डेकोरेशनपासून सगळं सेम वाटतं. म्हणजे मला असं वाटतं की त्या मुलीची ब्युटी आणि त्या मुलाचा आनंद, त्या मुलीवरचं प्रेम ते दिसू दे. ते बाकी आपण व्हिडिओज आणि शूटिंगमध्ये करतोच, बट समहाऊ सॉरी ते कुठेतरी मिसिंग वाटतं मला, पण ते पारंपरिक पद्धत मला जास्त आवडते. म्हणजे ते दिखावा करण्यापेक्षा तुम्ही तो तुमचा मुमेंट जगा. म्हणजे मी असं नाही म्हणत की प्रत्येकजण दिखावा करत असेल, कोणी आज कोणाची इच्छा असते ना की अरे बाबा आमचं लग्न मोठं व्हायला पाहिजे, मला असं म्हणायचं आहे की त्या भावना पण तितक्याच चांगल्या बाहेर येऊ देत त्या दोघींमधल्या. तर खरा जो आनंद आहे तोही तितकाच चांगला दिसावा त्या फुलांसोबत. त्या डेकोरेशन, फक्त ते डेकोरेशन लग्नासाठी केलेलं डेकोरेशन न राहता त्याच्यातलं सुगंध आणि त्याच्यातले रंग जे आहेत ना, त्या दोघांच्या प्रेमानेही रंगले पाहिजे.
ते दिसलं पाहिजे वरचं. बरं, ही तू जी डेफिनेशन तू मांडली आहेस आता आमच्या या जेनझी जनरेशन समोर, ती नक्कीच आता उजाळा देईल आम्हाला. बापरे, जेनझीचं आणि माझं तर फार फार आहे तसा संबंध. आता येईल माझा मुलगा जेनझीमध्येच जाणार आहे, पण मी त्याला सांगेन जेनझी वगैरे नको, आपण आपल्या ज्या पद्धतीने जगतोय ते आपल्याला झेपणारं आहे मानसिकरित्या. ते जेनझी वगैरे तर तसं नको आहे आपल्याला. तर मी ही शिकवण देण्याचा प्रयत्न करेन, पण त्यांचा चॉईस आहे. पण मला असं वाटतं की ती फारच डिफरन्स आहे जेनझी आणि मला तर असं वाटतं की ते फार वेगळ्याच जगात असतात. पण बदल आहे, एक्सेप्ट केला पाहिजे. ते त्यांचंही एक वेगळं टॅलेंट ते त्यांच्यासमोर आपल्या सगळ्यांसमोर मांडत असतात. सो जेनझी एक वेगळ्या शार्प माइंडने समोर येतात आपल्या. तर मला असं वाटतं की ठीक आहे, एक्सेप्ट करूया. फक्त जे काही बदल आहेत ना ते समाजाच्या दृष्टीने आणि आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने चांगले असावे, उपयोगी असावे, समोरच्याला नॉलेज देणारे असावे, त्यांच्याकडनं शिकायला काहीतरी मिळणारं असेल तर ते बदल चांगले वाटतात. नक्कीच. बरं, आता ही जनरेशन झाल्याने आत्ताचं जे वातावरण प्रचंड तापलं आहे, त्यात तू स्वतःला डिहायड्रेट कसं ठेवतो? ऑफकोर्स मी भरपूर पाणी पिते. मी आता यू वोंट बिलीव, मी आले कारमधनं ए सीमधनं तरी आल्या आल्या ज्यूस प्यायलं सगळ्यात आधी म्हणजे. आणि सतत मी पाणी पिते, म्हणजे की तुमच्या बॉडीला सवय लागते की तुम्ही तुमची बॉडी डिहायड्रेट ठेवायची नाही, हायड्रेट ठेवायची. आणि ऑफकोर्स कलिंगड, सीझनल फ्रूट्स खाल्ले पाहिजे, कलिंगड खाल्लं पाहिजे. मी पोमोग्रॅनेटसुद्धा रोज खाते. पण ही काळजी आपण आपलीच घेतली पाहिजे. आणि जेव्हा तुमच्या शरीराला हायड्रेट राहण्याची किंवा न्यूट्रिशन व्हॅल्यू वाढवण्याची जर सवय लागते ना, त्याला ऑटोमॅटिकली तुम्ही ते तुमचं चालूच राहतं. बरोबर. तुला सांगावं लागत नाही पाणी पी, पाणी पी, पाणी पी. तुझी बॉडीच सारखी रिक्वायर करते की अरे मला इतके लिटर रोज पाणी प्यायचं आहे. सो तू ते पितेसच. तो अशी काळजी घेऊ शकतेस. बरं, तू आता सध्या शूट वगैरे करत नव्हती, तू तुझा मी टाईम घेतलेलास आणि परत आता तू शूट करतेस, तर तुला स्वतःला तेवढा वेळ देणं किंवा तेवढा योगा करणं किंवा बॉडी मेंटेन करणं जमतं आहे का? कठीण जातं, कधी कधी नाही जमत. म्हणजे खूप हेक्टिक होतं, खूप तारांबळ आहे. 13 तासाचं स्केड्यूल असतं आमचं. 13 ते 13.5 तास, म्हणजे 24 तासामध्ये तू 13.5 तास अर्धा गेलाच दिवस. सकाळचे 2 तास म्हणजे एक मला 5:30ला उठायला लागतं टिफिनसाठी. आणि रात्री परत हा एक प्रश्न असतो, पॅकअप झाल्यावर उद्या डब्याला काय द्यायचं. तिथून जी सुरुवात येते होते ती घरी गेल्यानंतर त्याचा पूर्ण पाढा तो वाचून दाखवतो दिवसभरात मी काय केलं. सो काय असतं, त्याला वेळ देणंही तितकंच गरजेचं आहे. सो मी टाईम वगैरे असतो ना, तो फार बायकांना कमी काढायला मिळतो, पण तो काढला पाहिजे. काही करून तुम्ही स्वतःला प्रायोरिटी देऊन अर्धा तास तरी तुम्ही स्वतःसाठी काढला पाहिजे, जो मी काढतेच. त्याच्याशिवाय मला जमणार नाही. हे सगळं झालं एकदा किमान झोपताना 15-20 मिनटं तरी, किंवा सकाळची चहाची मला 15-20 मिनटं मिळतात, जी फक्त स्वतःची असतात. मला ती प्रचंड आवडतात. आणि मग त्याच्यानंतर जे काय तू ड्रायफ्रूट्स किंवा जे काही माझं डाएट असेल ते मी खाल्ल्यानंतर मी योगा करेन किंवा काय. बट मी टाईम म्हणजे ॲक्च्युली फक्त तू योगा करतेस तो मी टाईम नसतो. मी टाईम असतो तो तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करताय, पुढचा विचार नव्हे, स्वतःबद्दल जो काही विचार करताय की तुम्हाला काय हवं आहे लाईफमध्ये, काय मिळालं आहे, ग्रॅटिट्यूडसाठी, थँकफुल राहण्यासाठी जो वेळ आपण मागवतो, स्वतःसाठी ठेवतो, तो मी टाईम असतो. जे आहे आजचा सूर्य बघतोय आपण, त्याचा शांतपणे आपल्याला थँक्यू म्हणता आलं पाहिजे. त्याच्यासाठी तुला पीस हवा. तो पीस मिळवण्यासाठी तुला स्वतःची 10 ते 15 मिनटं खूप असतात. त्या 10 ते 15 मिनटात उत्तम मेडिटेशन होतं. त्या 10 ते 15 मिनटात तू सगळ्यांच्या तुझ्या जवळच्या लोकांची आठवण काढून तू देवाची भक्ती सकाळी सकाळी तू ज्या वेळेला त्यांचं नमन करतेस किंवा सुंदर प्रार्थना म्हणतेस किंवा काही नुसती बसलीस आणि ग्रेटफुल जरी राहिलंस 15 मिनटं, तर ते एक वेगळ्या प्रकारचं मेडिटेशन. आणि दिवसाची पूर्ण एनर्जी आपण स्टोअर करतो त्या 15 मिनिटात. एक्झॅक्ट. खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून. जाता तर प्रेक्षकांना काय सांगशील? प्रेक्षकांना हेच सांगेन की आता सिरियलबद्दल तर तुम्ही सिरियल बघताच आहात, ती बघत राहा. तुझ्या सोबतीने अतिशय वेगळी कन्सेप्ट आहे. लग्नामध्ये खूप छान चांगल्या पद्धतीने ट्विस्ट येणार आहे, गुपित करणार आहे. तर हे बघाच. आणि आता छोट्या टिप्स, एक टिप मी देऊन जाते. जसं मी आत्ता सांगितलं, समर सीझनमध्ये बॉडी डिहायड्रेट ठेवा, सतत पाणी प्या, अदरवाईज क्रॅम्प्स येतात, त्रास होतो. आणि फक्त बॉडीची नाही, त्वचेची सुद्धा काळजी घ्या. तुम्ही स्वतःवर ज्यावेळेला प्रेम कराल त्यावेळेला इतर लोक तुमच्यावरती प्रेम करतील. सो ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून सेंटर ऑफ आपण कुठेतरी महत्त्वाचे आहोत, आपण सेंटरला आहोत, मध्य आपण आहोत तर आपण आजूबाजूच्या माणसांना, आपल्या फॅमिलीतल्या माणसांना सांभाळू शकतो. हा थॉट मनामध्ये ठेवून तुम्ही स्वतःचा सुद्धा विचार करा. स्पेशली महिलांना मी हे सांगते,
रोजचा एक अर्धा तास तरी तुम्ही स्वतःसाठी काढा. बाकी कुठलेही एक्सक्युजेस देऊ नका. कोणी तुम्हाला स्वार्थी म्हणणार नाही, म्हणत असेल तर म्हणू दे. पण स्वतःसाठी तुम्ही अर्धा तास काढणं म्हणजे हा कुठलाही स्वार्थ नाही आहे. तो तुमचा वेळ आहे, जो तुमच्या हक्काचा आहे, तुम्ही तो काढा.